कल्पना करा, कोर्टात न्यायाधीश उभे आहेत आणि समोर दोन भाऊ आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. न्यायाधीश दोन्ही भावांकडे बघत म्हणतात, तुम्हाला 420 वर्षांची शिक्षा, आणि दुसऱ्या भावाला म्हणतात, तुम्हाला 415 वर्षांची शिक्षा. एकूण शिक्षा किती? तब्बल 835 वर्षांची जेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 835 वर्ष. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे दोघेही भाऊ भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेत राहून त्यांनी असा घोटाळा केला की कोर्टाने इतिहासात नोंद होईल अशी कठोर शिक्षा सुनावली. नेमकं काय केलं होतं या भावांनी? मेडिकेड घोटाळा, H-1B व्हिसा फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, आणि कसा उघड झाला त्यांचा करोडोंचा स्कॅम. चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात. नमस्कार, मी विहंग ठाकूर. ही गोष्ट आहे अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्यात राहणाऱ्या दोन भारतीय वंशाच्या भावांची. या भावांची नावं आहेत भास्कर सावनी आणि अरुण सावनी. भास्कर सावनी हे व्यवसायाने डेंटिस्ट होते. दोघांनी मिळून सावनी ग्रुप नावाने कंपन्यांचं मोठं नेटवर्क तयार केलं होतं. पहिल्या नजरेत हे सर्व काही अगदी कायदेशीर दिसत होतं. मोठ्या लोकांसोबतचे फोटो, सोशल मीडियावर प्रभाव, व्यवसायात मोठं नाव. पण तपास सुरू झाल्यावर जे समोर आलं ते धक्कादायक होतं. अमेरिकेत गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी सरकार मेडिकेड नावाचा आरोग्य विमा कार्यक्रम चालवते. या कार्यक्रमातून लाखो लोकांना मोफत किंवा स्वस्त उपचार मिळतात. पण आरोप असा आहे की सावनी बंधूंनी या योजनेत मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली. त्यांच्या दंतवैद्यकीय क्लिनिकला मेडिकेड करारातून वगळण्यात आलं होतं. तरीही त्यांनी बनावट उपचार दाखवून मेडिकेडकडून पैसे घेत असल्याचा आरोप आहे. तपासात आणखीन एक मोठा प्रकार समोर आला. काही बिलांमध्ये दुसऱ्या डॉक्टरांचा NPI म्हणजेच नॅशनल प्रोव्हायडर आयडेंटिफायर वापरला गेला. धक्कादायक म्हणजे ज्या दिवशी उपचार दाखवले होते त्या दिवशी तो डॉक्टर देशाबाहेर होता. काही प्रकरणांमध्ये तर परवानाधारक नसलेल्या लोकांकडून उपचार करूनही त्यांची बिलं मेडिकेडला पाठवली गेली. म्हणजेच संपूर्ण सिस्टीमला फसवण्याचा प्रयत्न. या प्रकरणात आणखीन एक गंभीर आरोप आहे, तो म्हणजे H-1B व्हिसा फसवणूक. या व्हिसाद्वारे अमेरिकेत कंपन्या परदेशी कामगारांना नोकऱ्या देतात. सरकारी वकिलांच्या मते सावनी ग्रुपने अनेक बनावट व्हिसा अर्ज दाखल केले. भारतीय कामगारांना नोकरी देण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून विविध शुल्क घेतले जात होते. इतकंच नाही, काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराचा काही हिस्सा कंपनीला परत देण्यासही भाग पाडलं जात होतं. कारण व्हिसामध्ये कर्मचारी कंपन्यांवर अवलंबून असतात आणि हाच त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या सर्व फसवणुकीतून आलेला पैसा वेगवेगळ्या कॉर्पोरेट खात्यांमध्ये फिरवून लपवला जात होता, म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग. तपासात आणखीन एक गोष्ट उघड झाली. दोन्ही भावांनी सुमारे $1.6 दशलक्ष वैयक्तिक उत्पन्न आणि $1.1 दशलक्ष कर्मचारी उत्पन्नावर कर भरला नव्हता. त्याशिवाय कॉलेज फी, घराचे खर्च, मालमत्ता कर हे सर्व व्यवसाय खर्च म्हणून दाखवून कर टाळला गेला. या प्रकरणातील सर्वात विचित्र बाब म्हणजे तपास सुरू असतानाही आणि 2023 मध्ये आरोप दाखल झाल्यानंतरही सावनी बंधू सोशल मीडियावर सक्रिय होते. त्यांनी तर FBI संचालकपदी आलेल्या काश पटेल यांच्यासोबतचा फोटोही पोस्ट केला होता आणि त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला होता. तपासानंतर न्यायालयाने दोन्ही भावांना अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं होतं. यामध्ये व्हिसा फसवणूक, आरोग्य सेवा फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, कर चोरी या सर्वांचा समावेश आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानुसार या गुन्ह्यासाठी शिक्षा अत्यंत कठोर सुनावली जाते. भास्कर सावनी 420 वर्ष, अरुण सावनी 415 वर्ष, म्हणजेच एकूण 835 वर्षांची शिक्षा. या प्रकरणातील अंतिम शिक्षा जुलै 2026 मध्ये सुनावली जाणार आहे. भास्कर सावनी यांच्यासाठी 8 जुलै, अरुण सावनी यांच्यासाठी 9 जुलै. तसेच त्यांच्या सहकारी अलेक्झांड्रा रेडोमियाखीलाही दोषी ठरवण्यात आले. तिला 40 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शक्यता आहे. हे प्रकरण दाखवून देतं की सरकारी योजना, व्हिसा सिस्टीम आणि आरोग्य व्यवस्थेचा गैरवापर किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. पण त्याचवेळी अमेरिकेतील तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्था अशा गुन्ह्यांवर किती कठोर कारवाई करू शकतात हेही या प्रकरणातून स्पष्ट होतं. तर 835 वर्षांची शिक्षा योग्य आहे का? यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बातम्यांच्या एक्सप्लेनर पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.